रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आपण वारकऱ्यांचे आचार विचार, वारकरी संप्रदायाला मान्य असलेले देव, वारकरी संप्रदायाला मान्य असलेले संत, वारकरी संप्रदायाला मान्य असलेले ग्रंथ यासंबंधी चर्चा मागील भागापर्यंत केली. आज आपण वारकऱ्यांचे तत्त्वज्ञान किंवा वारकरी संप्रदायाला मान्य असलेले तत्त्वज्ञान याविषयी चर्चा करणार आहोत. मागे जी या पंथाच्या आरंभीची व वाढीची चर्चा केली आहे, त्याचप्रमाणे जो या पंथाच्या आचारविचारांचा विचार केला आहे, त्यावरून हा पंथ अवैदिक नव्हे अथवा वैदिक धर्माविरुद्ध बंड करणारा नव्हे ही गोष्ट उघड होणारी आहे. काही पुराणमतवादी व काही समाज सुधारक मंडळी यांच्या मते हा पंथ म्हणजे वैदिक धर्माविरुद्ध, विशेषतः त्यात मानलेल्या जातीय व्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. परंतु या विधानावरून एवढेच दिसून येते की या मंडळींनी या पंथाच्या बाहेरून विचार केला आहे, आत शिरून प्रत्यक्ष माहिती घेऊन हा विचार केलेला नाही. या पंथाचा आद्यमुनी पुंडलिक असून त्याने जी उपासना रूढ केली ती विठ्ठलाची, श्री रुक्मिणी पांडुरंग हे पूर्ण वैदिक दैवत. या पंथाला मान्य असलेल्या संतांनी जे ग्रंथ लिहिले त्यात वेदाची जी स्तुती केली आहे व त्याची प्रमाणभूतता धरली आहे, त्यावरून तरी या पंथासंबंधी वर उल्लेखित केलेले मते निराधार आहेत हे उघड दिसून येणारे आहे. मागे पान 8 वर या विषयाची थोडी चर्चा आली आहे. तेथे पुन्हा या संबंधीची संतांची वचने दिली आहे, म्हणून ती पुन्हा देत नाही. त्या वचनावरून वारकरी पंथ हा वेदप्रमाण मानणारा पंथ आहे हे उघड होणार आहे. येथे इतके मात्र सांगितले पाहिजे की या पंथातील साधूंनी एका दृष्टीने वैदिक धर्मात सुधारणा केली, पण ती सुधारणा हे वैदिक धर्माविरुद्ध बंड नसून त्याचे उज्ज्वल स्वरूप प्रगट करण्याचा प्रयत्न होय. या चळवळीस वेदाविरुद्ध बंड हा शब्दही योग्य नव्हे, कारण या मंडळीचा वैदिक धर्मातून बाहेर पडण्याचा, अगर वैदिक धर्माचा उच्छेद करण्याचा केव्हाच प्रयत्न नव्हता. या मंडळींनी जातीविरुद्ध बंड केले याचा अर्थ वाटेल त्या जातीतील माणसांनी वाटेल ते करणे असा नव्हे. असे असते तर कलियुगात अनाचार कसा माजेल हे सांगताना पुढे ब्रह्मचोळ होईल, चारी वर्ण एका ठिकाणी खातील असे अनाचार निदर्शक उद्गार त्यांनी काढले नसते. त्यांनी जातीच्या विरुद्ध लिहिले म्हणजे मुक्तीच्या व भक्तीच्या मार्गात जातीला किंमत नाही ही गोष्ट स्पष्टपणे त्यांनी निदर्शनास आणली. कर्ममार्गात व्यवहारात जात टाकलीच पाहिजे असे उद्गार एकाही संतांचे आपणास ऐकू येणार नाहीत. उलट हा कर्ममार्ग कायम राखलाच पाहिजे यावर त्यांनी जोरही दिला आहे. एका विशिष्ट जातीतील विशिष्ट आश्रम धारण करणाऱ्यासच मोक्ष मिळतो ही कल्पना रूढ होत चालली होती. तद्विरुद्ध उत्तमापासून अंतजवरीची मुक्तीची सेल मागावी रे अशी मुक्तीची गवादी या संतांनी घातली. तात्पर्य कालोघाबरोबर फक्त बाह्य गोष्टीवर जोर देऊन मुक्ती ही एका विशिष्ट वर्णास व आश्रमात जी मर्यादित केली होती ती या संतांनी सर्वांस मोकळी केली. पण यात ते अवैदिक ठरत नाही, कारण आपल्या शारीर भाष्यात खुद्द शंकराचार्य यांनीही विदुर, धर्मव्याध वगैरे मुक्त होते असे कबूल केले आहे. तेव्हा हेच तत्व या संतांनी प्रस्तुत केले असे म्हणावयास हरकत नाही. हिंदू धर्मातील लोक पुरुष व स्त्रिया मुक्त होतीलच असे या संतांनी केले एवढेच नव्हे तर हिंदू धर्मातील लोक पुरुष व स्त्रिया मुक्त होतीलच असे या संतांनी केले एवढेच नव्हे तर अविंधासही मुक्ती यांनी मोकळी केली. सकळासी येते हाय अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. त्याचाच परिणाम सर्व जातीतील शिंपी, न्हावी, कुंभार, महार वगैरे जातीतील सुद्धा संत निर्माण झाले व महाराष्ट्र हे संतांनी वसवलेले असे स्थान होऊ शकले. वारकरी ग्रंथाचे व वैदिक धर्माचे नाते कशा स्वरूपाचे होते हे जर पाहावयाचे असेल तर हिंदू धर्मात निर्माण झालेले व वारकरी पंथाप्रमाणे महाराष्ट्रात अनुयायांच्या संख्येने मोठे असणारे जैन, लिंगायत प्रभृती जे धर्म आहेत त्यांच्याशी या पंथाची तुलना करून पाहावी. जैन, बौद्ध, लिंगायत यातील पुढाऱ्यांनी वैदिक धर्माचा प्राण जी चातुर्वर्ण्य व्यवस्था तिलाच हल्ला केला व आपण स्वतंत्र फळ मांडला असे आवर्जून सांगितले.
याउलट वारकरी पंथातील साधूंनी वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य मान्य केले व आपण वैदिक धर्मास उजाळा देण्याकरिता अवतरलो असे सांगितले. या गोष्टीचा खोल विचार केला म्हणजे वारकरी पंथ हा वैदिक धर्माविरुद्ध बंड होय असे म्हणणे अयुक्तिक आहे असे विचारवंतास पटेल. वारकरी पंथ हा आदिअंती भक्तिप्रधान आहे, परंतु वेदाचा जो एकमेवाद्वितीयम ब्रह्म नेहनानास्ति किंचन हा मुख्य सिद्धांत तोच वारकरी संतांचाही सिद्धांत आहे असं आपल्याला मामासाहेब दांडेकर सांगत आहेत. हरिव्यापक सर्वगत हा तव मुख्यत्वे वेदांत तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज आणखीही म्हणतात, विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार, जनी जनार्दन संत बोलती वचन, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अशा तऱ्हेने हा पंथ अद्वैत मत प्रतिपादन करून पुन्हा भक्तीचे तत्व प्रतिपादन करतो. वारकरी पंथाचा भर असेल तर तो भक्तीवर. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी म्हणतात, मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतो. एकनाथ महाराज म्हणतात, वासासी अनुसरणे हे तव लाजिरवाने मूर्ख ते मुक्ती मागती. आपल्या अद्वैतपणात किंचितही बिघाड येऊ न देता भक्ती सुखाचा आनंद उपभोगिता येतो. किंबहुना खरी भक्ती ही अद्वैतातच होते असे शिकवणारा हा पंथ आहे. शिवो भूत्वा शिवम यजत. आपणची होईनी ब्रह्म सारिजे कृत्याचे काम, मंग किजे का निस्सीम सेवा जयाची. ज्ञानेश्वरीतील ओवी आहे. अशा तऱ्हेने अद्वैत ज्ञान प्राप्त करून स्वतः भक्तिसुखाचा आनंद भोगून इतरांनाही त्या आनंदात भक्तिमार्गाद्वारे वाटेकरी करणारा हा पंथ आहे. या पंथाचे ध्येय सिद्ध अवस्थेनंतरही कर्मशीलता आहे. ही गोष्ट या पंथातील समाधीच्या कल्पनेवरून स्पष्ट होत आहे. या पंथाने या बाबतीत केवढे कार्य केले आहे हे योगाचे ध्येय व याचे ध्येयाची तुलना केल्यास आढळून येणार आहे. मुक्त अवस्था अथवा तिचा ज्या अवस्थेत अनुभव येतो ती समाधी यांचा संकोचित अर्थ या पंथात नाही. समाधी म्हणजे ताटस्थ नव्हे तर व्यापाराचे गाडे मोडिताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल केही अमृतानुभवातली ही ओवी आहे. अर्जुना देऊने निज समाधी सेवेची घालता महायुद्धी, परितो कृष्ण कृपानिधी ताटस्थ त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो. एकनाथी भागवतातली ओवी आहे. समाधी हरीचे समसुख विन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ही हरिपाठातील एक प्रमाण आहे. या साधूंपैकी कोणीही संन्यास वृत्तीचा उपदेश करीत नाही. उलट स्वतः मुक्त बनून आपण ज्या मार्गाने मुक्त झालो त्याचे जगात ज्ञान करून देऊन अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आवरू करण्याचा विश्वव्यापक यत्न करण्यास कास घालावी असा उपदेश या पंथातील साधू करतात. पावोनिया ब्रह्मज्ञान स्वये तरलापन न करीच दिनोद्धरण ते भंडपण ज्ञाताचे. असा हा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायाचं साध्य भक्ती आहे आणि याचं साधनही भक्ती आहे. असा हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचं जे मत आहे ते अद्वैत जरी असलं तरी हा संप्रदाय भक्तिप्रधान आहे. या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायातील साधू स्वतः मुक्त आहेत, पण तरीसुद्धा भक्तिमार्गाच्या द्वारे इतरही अनुयायांना ते मुक्त अवस्थेला पोहोचवण्यासाठी त्यांना अध्यात्माचा योग्य तो मार्ग दाखवतात. असा हा आपला वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाचं आणखीन सखोल तत्वज्ञान काय आहे ते आपण पुढील भागात बघणार आहोत. तर पुढील भागात नक्कीच भेटू. रामकृष्ण हरी.